The next concept of ring theory is zero divisor, cancellation law, or zero divisor, it may be called as divisors of zero. It is one of the important concept in the properties of number. आता प्रॉपर्टी काय आहे, आपण काय पाहतो की दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन झिरो असेल कधी, इफ ॲटलीस्ट वन ऑफ द फॅक्टर इज झिरो. ए इंटू बी झिरो कधी असेल, इन जनरल कधी पाहतो आपण मल्टिप्लिकेशनमध्ये, एकतर ए झिरो असेल किंवा बी झिरो असेल. पण काही ग्रुप्समध्ये, काही रिंगमध्ये दोन्ही इलेमेंट नॉन झिरो असेल तरी त्यांचं मल्टिप्लिकेशन झिरो होतं. फॉर एक्झाम्पल आपण Z6मध्ये पाहिलं तर Z6मध्ये 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन किती असतं, 6 असतं. 6 इज इक्वॅलंट टू 0. 2 नॉन झिरो, 3 नॉन झिरो, बट स्टील 2 इंटू 3 इज 0 इन Z6. मग ह्याच प्रॉपर्टी आपण रिअलाइज करणार आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर द इक्वेशन x² - 5x + 6 = 0. ह्याचे काय होतात, फॅक्टर पडतात. आपण प्रिव्हियस एक्झाम्पल डिस्कस केलं. ह्याचे काय फॅक्टर पडतात, x - 2 इंटू x - 3. मग ह्याचे फॅक्टर, हे दोन्ही फॅक्टर आणि ही साईड काय आहे, इक्वल्स टू 0. आता हे दोन फॅक्टर आहेत आणि त्याचं प्रोडक्ट 0 आहे. असं कधी पॉसिबल आहे, आपण कधी म्हणतो, इफ वन ऑफ द फॅक्टर इज 0. मग असं आपण पाहायला गेलो, दॅट इज इफ x - 2 इज 0 और x - 3 इज 0. हे आपण आपलं कन्क्लुजन झालं. मग असं झालं तर कन्क्लूड काय होईल, द रूट्स आर x = 2 और x = 3. पण असं का, मग आत्ताच मी काय म्हटलं की Z6मध्ये 2 इंटू 3 दोघं नॉन झिरो तरी त्यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहेत. मग इथे का की एक्स हा एने रिप्लेस केला, देन प्रोडक्ट a - 2 a - 3 इज 0 इफ अँड ओनली इफ आयदर a - 2 इज 0 or a - 3 is 0. It is, or we equivalently say that a = 2 or a = 3. Why this is happen, तर ते आपण आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहूया. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल काय, x² - 5x + 6 = 0 इन Z12. म्हणजे सेम आपलं एक्झाम्पल आहे, फक्त आपण काय केली, जी सेट आहे ओरिजिनल सेट तो काय घेतलं, ग्रुप काय घेतला, Z12 घेतला. आता फॅक्टर पाडूया आपण, x² - 5x + 6 चे फॅक्टर काय, x - 3 x - 2. नाव इट इज स्टील वी से दॅट इट इज इक्वॅलंट टू 0. बट Z12मध्ये 0 म्हणजे कसं असतं, 0 इंटू a इज इक्वल्स टू a इंटू 0 इज इक्वल्स टू 0 फॉर ऑल a बिलॉंग्स टू Z12. बट Z12मध्ये 6 इंटू 2 पण 0 आहे, 2 इंटू 6 पण 0 आहे, 3 इंटू 4 पण 0 आहे, 4 3 0 आहे, 3 8 0, 8 3 0, 4 6 0, 8 9 0, 9 8 0. या सगळ्या झिरोच्या पॉसिबिलिटी आपण चेक केल्या. मग काय, x - 2 एकदा हा पहिल्या इक्वेशनशी इक्वेट केला तर काय आलं, x - 2 इंटू x - 3 इज इक्वल्स टू 0, 0 = 2 इंटू 6. म्हणजे x - 2 काय झाला, 2 झाला, x - 3 काय झाला, 6 झाला. मग असं आपण प्रत्येक ह्याच्याशी इक्वेट करत गेलो तर तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. मग कसं होईल सोल्युशन, दॅट आवर इक्वेशन हॅज नॉट ओनली 2 and 3 आर सोल्युशन बट इट गिव्स 6 11. का बरं, आपण एक्सची व्हॅल्यू 6 टाकली, x - 2 आणि x - 3 मध्ये काय होईल, 6 - 2 4, 6 - 3 0, बट 4 इंटू 3 इथे आपण म्हणते की 4 इंटू 3 काय, हा तुमचा 0 आहे. म्हणजे जर काय झाला, तो 0 झाला. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली, 6 झाली. आता इकडे 11 - 2 11 - 3 पण 0 झाला, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली, 11 झाली. म्हणजे काय, आत्तापर्यंत आपण सेम एक्झाम्पल, सेम इक्वेशनला 2 रूट आहेत म्हणत होतो इन जनरल, आणि ते 2 रूट काय होते, 2 आणि 3. पण आपण रिंगमध्ये चेक करायला गेलो, Z12मध्ये पाहिलं तर काय झालं, x = 2, x = 3, x = 6, x = 11 आर अनदर सोल्युशन्स. मग ही आयडिया आपण कशासाठी यूज करायची आहे, झिरो डिवायझरसाठी यूज करायची, और डिवायझर्स ऑफ झिरो. ह्या डेफिनेशनसाठी आपण आता ही आयडिया यूज करणार आहे. नाव सी द डेफिनेशन, इफ a and b are two non-zero elements of ring R such that a into b equals to 0, then a and b are divisors of 0 or a and b are called zero divisors. डेफिनेशन सिम्पल आहे. काय, 2 नॉन झिरो इलेमेंट्स असतील रिंगमधले आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन 0 असेल तर त्या दोघांना काय म्हणायचं, झिरो डिवायझर्स.
or divisors of 0. मग आपण आता Z12मध्ये मगाशी शोधल्याप्रमाणे Z12मधले कोणते दोन नॉन झिरो एलिमेंट होते? 2 आणि 6, 6 2, 3 4, 3 8, 4 6, 4 9, 9 4, 6 8, 8 6, 6 10. मग कोणकोणते डिवायझर? पहिल्या याच्यामध्ये काय झालं? नॉन झिरो 2 × 6 0 मिळतो Z12मध्ये, म्हणजे 2 आणि 6 0 डिवायझर झाले, 3 आणि 4 0 डिवायझर झाले, 3 आणि 8 0 डिवायझर झाले. मग 0 डिवायझर्स काय मिळाले Z12मधले? 2 3 4 6 8 9 and 10 are divisors of 0, or it called as 0 divisors in Z12. Now we see in the ring Zn how many exact number of 0 divisors are present. Note that these are exactly the numbers in Z12 are the numbers which are relatively prime to n, or numbers which are relatively prime to 12. Here n equals to 12, that is the GCD of that number and 12 is 1. That is, to finding 0 divisors in Zn, we have to observe that in which element in Zn are relatively prime to n, having GCD with n is not 1. Okay. So now we observe the next in general situation for Zn. That is first theorem. In ring Zn, the divisors of 0 are precisely those non-zero elements that are not relatively prime to n. ओके. चला, इथे काय पाहतो आपण? Z12मधले एलिमेंट्स कसे होते? 2 आणि 12चा GCD किती आहे? 2 आहे. इट इज नॉट 1. सॉरी, एक्झॅक्टली नॉट रिलेटिव्हली प्राईम म्हणायचं आहे. नॉट रिलेटिव्हली प्राईम टू 12. 3 आणि 12चा GCD किती आहे? 3 आहे, नॉट 1. 4 आणि 12चा GCD 4. 6 आणि 12चा GCD, व्हॉट इज कॉमन डिवायझर? 6. 8 आणि 12चा GCD सांगा. 8 आणि 12चा GCD किती आहे? 8चं फॅक्टरायझेशन केले, इट इज 4. इट इज नॉट 1. 10 आणि 12चा GCD 2. म्हणजे GCD non 1. Non-zero element which are not relatively prime to n, having GCD not equals to 1, called as 0 divisors or divisors of 0. Now here we observe that the theorem in ring Zn, the 0 divisors are precisely those non-zero elements which are not relatively prime to n. आपण इथं प्रूव्ह करतो. Let m belongs to Zn, m is not equals to 0, and the GCD of m and n, it is d. तो non 1 पाहिजे, d is not equals to 1. Now we using the GCD property of a real number, we observe that m into n by d can be written as m by d into n, obviously, and m by d into n gives 0, since it is multiple of n. Multiple of n in Zn, it is 0. Therefore m into n by d, it is 0 in Zn. मग ही फॅक्ट काय मिळाली आपल्याला? ही साईड काय मिळाली? 0 मिळाली. 0 मिळाली, पण m पण 0 नाही आहे आणि n by d पण 0 नाही आहे. दॅट इज नादर m or not n by d is 0. Therefore m is divisors of 0 or 0 divisors. On the other hand, consider if m belongs to Zn is relatively prime to n, so there is s in Zn such that ms equals to 0, कारण एस हा Zn मधला आहे आणि m हा काय? रिलेटिव्हली प्राईम टू n आहे. देन n डिवाइड द प्रोडक्ट ms of m and s is element of ring Z, and since n is relatively prime to m, then n also divides s. n divides s, so must be s equals to 0. s हा n च्या मल्टिपलमध्ये असणार आहे. n च्या मल्टिपलमध्ये असल्यामुळे Zn मध्ये काय होईल? तो 0 होईल. देअरफॉर s इज 0. पण 0 डिवायझरसाठी आपल्याला 0 नको आहे, नॉन झिरो एलिमेंट पाहिजेत. देअरफॉर रिमेंबर दॅट द थेरम, दॅट इज द ऑल non-zero elements in Zn, those are not relatively prime to n, are called as 0 divisors in Zn. Now what are the 0 divisors in Zp if p is prime?
that is corollary. Next corollary, if p is a prime then zp has no divisors of 0. बघा आता सिम्पल प्रूफ आहे. प्रिवियस 19.3 थेरम काय सांगतं, झेड एन मधले 0 डिवायझर्स कोण असणार आहे, असे सगळे नॉन झिरो एलिमेंट की ते एनशी रिलेटिव्हली प्राईम नको आहे, म्हणजे एनचा आणि त्याचा जी सी डी 1 नको आहे. ओके. आता झेड पीमध्ये पी प्राईम असेल, समजा झेड3 हा प्राईम आहे, मग किंवा झेड फाईव्ह पी 5 हा प्राईम आहे. झेड5चे इलेमेंट कसे असणार आहेत, 0 1 2 3 4. आता 0 सोडून दिला कारण नॉन झिरो एलिमेंट लागतात 0 डिवायझरसाठी. आता 1 घेतला तर 1ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला 0 येणार आहे झेड5मध्ये 0 डिवायझरसाठी, आणि तो इलेमेंट काय पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. 1ला 5ने मल्टिप्लाय केलं तर 5 × 1 5, इट इज 0, बट 5 इज इक्वॅलंट टू 0 इन झेड5. मग 1 आणि 5चा जी सी डी किती आहे, 1च आहे. मग 1 आणि 5 रिलेटिव्हली प्राईम आहेत, पण डिवायझर तर रिलेटिव्हली प्राईम नसतात 0 डिवायझर, म्हणजे 1 गेला. 2 आणि 5चा जी सी डी 1च आहे, 2 पण गेला. 3 आणि 5चा जी सी डी 1च आहे, तो पण गेला. 4 आणि 5चा जी सी डी 1च आहे, तो पण गेला. आणि 5 म्हणजे 0 झालं. मग झेड5मध्ये किंवा किती 0 डिवायझर्स मिळाले, नन ऑफ देम. सिन्स इन झेड पी all non-zero elements are relatively prime to P, therefore ZP has no divisors of 0. Solution काय लिहायचं, in ZP all non-zero elements are relatively prime to P, therefore it has no 0 divisors. And another indication is that the cancellation law. What is cancellation law? Let R be a ring and let A, B, C belongs to R. Then the cancellation law holds in R if A into B equals to A into C with non-zero A, then B equals to C, or BA equals to CA, then B equals to C. This is multiplication law, cancellation law. Of course, addition cancellation law is also same, hold in R plus. And last theorem is that the cancellation law holds in ring if and only if R has no divisors of 0. आता प्रूव्ह करूया. कॅन्सलेशन लॉ कधी होल्ड होईल, जेव्हा आरमध्ये 0 डिवायझर्स नसतील, म्हणजे झेडपीमध्ये कॅन्सलेशन लॉ होल्ड होणार आहे. आपण प्रूव्ह करूया. लेट आर बी द रिंग इन विच कॅन्सलेशन लॉ इज होल्ड. मग कॅन्सलेशन लॉ होल्ड होतं आहे, मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, आर हॅज नो डिवायझर्स ऑफ 0. म्हणजे 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर दोन्हीपैकी एक काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. सपोज A into B is 0 for some AB belongs to R. If A is non-zero, then A into B is equals to 0. 0 can be written as A into 0. But by the cancellation law is hold, then we must have A cancel झाला तर B equals to 0. That is, we prove that one of the either A or B is 0. So there is no divisors of 0 if cancellation law is hold. Conversely, suppose that if R has no divisors of 0, then AB equals to AC with A is non-zero. Then AB minus AC is equals to A common काढला, B minus C equals to 0. Since 2 नंबरचं multiplication 0 आहे, A हा non-zero आहे and R has no divisors of 0, म्हणजे B minus C must be काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. Therefore B equals to C. Hence the cancellation law is hold in ring R. चला, आता हे कॅन्सलेशन लॉ आणि 0 डिवायझर्स आपण आज पाहिलं. नेक्स्ट लेक्चरला आपण इंटिग्रल डोमेन पाहणार आहोत. ओके.